गजानन मंडळी, गजानन महाराजची कृपा तुमच्या सर्वांवर असू दे आणि तुमच्या मनातल्या इच्छा सर्व गजानन महाराज पूर्ण करतील। आजची ब्लॉगची सुरुवात मी विचार केलं की घरामध्ये माझं सगळं काही हे सामान वगैरे ठेवलेलं आहे ना, त्याचा म्हटलं आज मी व्हिडिओ पण शूट करेल आणि तुम्हाला पण माहीत पडेल की मी सिलाईचं वगैरे बी काम करत असते। त्यामुळे मी आता ही कटिंगची सुरुवात करायला बसलेली आहे। हे बघा, आज मला हे 3 प्रकारचे मी कटिंग केलेली आहे। हे तिन्ही पण ड्रेस आम्ही आज बनवू। हा साडीचा आहे, दाखवेल मी तुम्हाला। ही साडी घातली होती मी, त्याचा पण आहे, पण साडी जास्त घालण्यात येत नाही ना। ड्रेस कसं आपण घरी घालतो ना, त्याच्यामुळे म्हटलं ड्रेस जे साडी नाही घातल्या जात जास्त आणि ती फुगती, मग मी म्हटलं त्याचा मी ड्रेस बनवती, तो ड्रेस तरी कम्फर्टेबल वाटेल। आणि हा मी घेतलेला आहे निशू ॲप वरून, कपडा मागितला होता, 5 मीटर कपडा आलता हा 150 रुपयाचा। पण याचा ड्रेस बी इतका भारी बनेल ना, घातल्यावर असं वाटेल की 500-600चा ड्रेस आहे हा मार्केटमध्ये। आणि ही कुर्ती, एक कुर्ती आहे, ही पण मी कुर्ती बनवेल। मी तुम्हाला दाखवेल की बघा मी कशी कटिंग करते। मी माझं काय घरातले सगळे स्वयंपाक पाणी वगैरे झाले ना, माझं घरचे कामं, तर मग मी सिलाई करत असते। आता कसं बरसात पाणी चालू आहे, इतकी सिलाई वगैरे पण येत नाही, पण आता सणसूद चालू होईल त्याच्या पहिलेच म्हटलं की आपण थोडेसे हे आपलेवाले कपडे बनवून घ्या, त्या कसं आपल्याला घालायला तर होतील ना हे कपडे नंतर। त्याच्यामुळे मी म्हटलं आता मी एवढे हे ड्रेस बनवते, दाखवेल मी तुम्हाला सगळं। बाहेरचा मोसम बघा किती पाण्याचा झालेला आहे। मी बाहेरच सिलाई समोरच्या भागातच सिलाई करत असते, पण ते काय चदर वगैरे टाकलेली आहे वर, पण आजूबाजूनी ते थोडंसं खुल्लं आहे ना, त्याच्यामुळं काय पाणी तर आता दिवसभरच चालू आहे, किती महिन्यापासूनच चालू आहे, पाणी थांबायचं नावच घेत नाही। त्याच्यामुळे मी ना मशीन आयोनी माझं पूर्ण सेटअप जमवून दिलेला आहे आणि मग मी त्याला म्हटलं की तू हे व्यवस्थित कर आणि मी तोपर्यंत बाहेरचं सगळं दुसरं सामान घेऊन येते। चेअर वगैरे आणून दिली आरतीने मला, तर मग मी बाहेरचं थोडेसे कटिंगचं सामान वगैरे, धानीनी पुरे कतरण वगैरे सगळे लेकरं आमचं काम करतात हा, कोणी असं नाही आहे की ऐकणार नाही। थोडं पण लगेच आपण पसारा झाला ना, तर लगेच फटकन मुली बी लगेच कचरा उचलून ठेवून देतील, तसे लेकरं सगळे समजदार आहे। मस्ती पण ते तेवढीच करतात, इतकी मस्ती करतात की काय सांगू। रात्री झोपूस तर सकाळी उठूस तर त्यांची तीच मस्ती चालू राहते, त्यांच्या पायी तर अर्धा आपण पागल झालेला आहे। हा स्वीटकॉर्न गळा आहे, याला स्वीटकॉर्न गळा म्हणतात। पेपर कॉन्व्हॅस घेतलेला आहे मी आणि त्याच्यावर मग कॉटनचा कपडा चिपकवला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मी हा डिझाईनचा गळा बनवलेला आहे। संध्याकाळचे 5 वाजले होते, आता यांचा पण घरी यायचा टाईम झालेला आहे, म्हणून मी जे माझं ते जे बी सिलाईचं सामान आहे ना बाहेर ठेवून दिलं। घडी घडी अंदर बाहेर करणं म्हटलं ना तर लई जिवार येते आणि घरात पण कचरा खूप होतो, सगळीकडं धाग्याची कतरण, सोफ्याच्या खाली पण धाग्याची कतरण जाते, त्यामुळं मग मी करत नसते काम। मग मी माझं घरातलं किचनमध्ये आणि सगळीकडं आली तर घाणच होती, त्याच्यामुळं मी हे जे कालचे धुतलेले कपडे आहे ना सुकवलेले होते पंख्यामध्ये आणि ते पहिले काढून ठेवून दिले सगळे कपडे आणि मशीनमध्ये मी 2-3 वेळा घुमवलेला आहे आणि डबल 1 वेळा पाणी चालू करून कपडे वगैरे ते वॉश करून घेतले आणि नंतर मग ते कपडे पण मी डबल रातचे टाकून देणार, म्हणजे रातभर ते सुकतील आणि मग दुसऱ्या दिवशी घालायला होऊन जातील। आणि झाडझूड वगैरे काढली, धानीनी पण आमच्या बाहेर ज्या चपला वगैरे होत्या त्या पूर्ण उचलून ठेवल्या। मी म्हटलं ना लेकरं सगळे फटाफट कामं करतात, त्यांना काही म्हटलं ना तर लगेच करतात ते, तेवढेच त्यांच्यामध्ये मस्ती बी तेवढी, सारंच त्यांच्यामध्ये सगळंच असते। अशा प्रकारे समोरची आंटीजी म्हणे कशाचा व्हिडिओ शूट करत असतो हा, झाडून काढायचा? म्हटलं नाही आंटीजी, झाडून काढायचा व्हिडिओ नसतो म्हटलं हा, ते मी काही काम करते ना त्याचा व्हिडिओ शूट करते। बारिश बहुत हो रही थी, अभी खुला, जाओगे फिर से? चाय बनवायचा आहे जाऊन, मग त्यांना डबल जायचं आहे। देवाची कृपा अशीच असो, पाणी बिलकुल नाही येऊ द्यायला पाहिजेत। पाण्यामुळं खूप रळकुंडी जीव झालेला आहे माझा।
आज की ब्लॉग की शुरुआत मैं कर रहा हूँ क्योंकि आज मेरी मम्मी उकड़े के मोदक बना रही स्टीम वाले। इतने अच्छे लगेंगे क्योंकि 2 दिन बाद पप्पा का विसर्जन होगा तो हम आरती नहीं कर पाएंगे। इसका ही दुख है कि मेरे पप्पा आज 2 दिन बाद विसर्जन होने वाला है। ये रहे मेरे गणेश जी बैठे यहाँ पर ये सामने, और मेरी मम्मी, ये मेरी मौसी है और ये मेरी मम्मी। देखो मोदक बनाने कितने साल से सीखो, कितने साल का एक्सपीरियंस है आपको मोदक बनाने का? मेरी मम्मी को भी सिखा दिया आपने। हंसो मत, बोलो गाइस है सामने, देखो देखो कितनी शर्मा रही मेरी मौसी। मेरी मौसी इसलिए नहीं आती क्योंकि मेरी मौसी को बहुत शर्म आती है, पता नहीं काहे की शर्म आती है। जो मेरी मम्मी बैठी है इनको, इनसे पूछो 2 दिन का एक्सपीरियंस है, यार मेरी मौसी को 4 साल का एक्सपीरियंस है। मेरी मौसी हर वक्त मोदक बनाती थी गाँव में, यहाँ पर। मेरी मौसी को मोदक बनाने में बहुत अच्छे लगते हैं, आपको क्या बताऊँ। मेरी मौसी है ना, चॉकलेट मोदक बनाती है और उकड़ीचे मोदक बनाती है और बेसन के मोदक, और वो फ्राई मोमोज फ्राई मोदक और स्टीम मोदक बना सकती है मेरी मौसी। इतना एक्सपीरियंस है मेरी मौसी को। तो मला म्हणत होता कि मम्मी मैं आपको बताऊंगा, देखो आपको है ना कंपनी इस टाइप का काम देगी तो आपको इसका ऐड भी करना पड़ेगा। आणि मग मी ते मोदक वगैरे आहे ना स्टीम करायला ठेवून दिले। तोपर्यंत म्हटलं कपडे वगैरे मी ड्राय करून घेते। कपडे माझे झालेले होते ना, मग मी ड्राय केले। लेकरं आरतीसाठी आलेले आहे। मुलांनी सगळी आरती वगैरे केली देवाची। सगळ्यांनी एकाएकांनी येऊन आरती वगैरे केली आणि यांनी हा स्तोत्रसुद्धा म्हटलेला होता गणपती बाप्पाचा। तो पण तुम्हाला मी ऐकून कोणता स्तोत्र म्हटला होता त्यांनी। गणपती वक्रतुंड काय असं महाकाय त्याचा स्तोत्र म्हटलेला होता। बघा लेकरांना सगळं काही येते। आमच्या इकडं महादेवाचं मंदिर आहे ना, तिथं हे सगळे लेकरं संध्याकाळच्या टायमाला जात असतात। देवाची आरती वगैरे होते ना, त्याच्यात ते सगळे शिकलेले आहेत त्याच्यामध्ये। आमच्या धन्नो राणीला पण आलेलं आहे हे सगळं। तसं तिला काहीच बोलता येत नव्हतं, पण हे सगळे शब्द तिला येतात। आमच्या इकडं आल्या होत्या रात्री। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा। त्याच्यामुळे कसं मला मोटिवेशन मिळते आणि मी आणखीन काही नवीन करायचं माझ्या डोक्यात विचार येतो, काही नवीन करायचा आणि तुमच्या पुढे मांडायचा। ठीक आहे, भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये।